वळसे पाटील, खासदार सुनीलजी तटकरे, रुपाली चाकणकर, शिवाजीराव आढळराव पाटील, पोपटराव गावडे, सूरज चव्हाण, सुरेश गोरे, लतीफ तांबोळी, देवेंद्र शाह, विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुलकर, बाळासाहेब बेंडे, प्रकाश पवार, केशवताई पवार, शुभांगीताई पडवळ, सुषमाताई शिंदे, सविताताई पराड, विश्वासराव घोकडे, सविताताई बगाटे, अजय आवटे, सचिन घोटकुले, सुनील बाणकेले, प्रकाश घोलप, रुपालीताई जगदाळे, अरुणाताई थोरात, माझ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील जमलेले सर्व माझे बांधव, माझ्या मायमौली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, तसंच उपस्थित असणारे सर्व जिल्ह्याच्या किंवा वेगवेगळ्या भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सहकारी, पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या यात्रेचा आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत केलं. त्याच्यानंतर आम्ही शिरूर विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. सकाळी आम्ही जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो, परंतु त्याच्या आधी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता यांच्यासह इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारे थोर क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, या सगळ्यांना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वंदन करतो, अभिवादन करतो. आता पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे. उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे. आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री भीमाशंकरच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो आणि त्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण योजना उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय होत असताना दिसते आणि त्याच्यात मोठ्या संख्येने माझा महिला वर्ग मायमौली इथं आलेले. या सगळ्या मेळाव्याच्या निमित्तानं महायुती सरकारवर इथल्या लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर नागरिकांचा विश्वास आहे. म्हणूनच येणाऱ्या काळात देखील आपण सर्वजण आम्हाला भक्कम पाठिंबा द्याल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. तशी विनंती देखील मी आपल्याला करतो. आपल्याला नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण होत असतात. आदरणीय पवार साहेबांनी पण त्यांच्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांना आम्हाला संधी दिली. आम्ही देखील आता राजकीय जीवनामध्ये काम करत असताना तरुण तरुणींना, महिलांना संधी त्या ठिकाणी देतोय आणि ही संधी देत असताना आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची जनता तसं बघितलं तर नशिबान आहे. तुम्हाला दिलीप वळसे पाटील साहेबांच्या सारखा संयमी आणि अभ्यासू नेतृत्व मिळाले. अनेक तालुक्याला नेतृत्व मिळतं, परंतु ते संयमी किंवा अभ्यासू असतंच असं काही नाही. परंतु त्या बाबतीमध्ये तुम्ही नशिबान. गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली तुम्ही बघताय, मी बघतोय, महाराष्ट्र बघतोय. आणि अनेक वर्षापासून आम्ही देखील एकत्रपणे विधिमंडळात आणि मंत्रिमंडळाचे सहकारी म्हणून काम करतोय. एक चांगला सहकारी, एक उत्कृष्ट प्रशासन, त्यामध्ये सगळा महाराष्ट्र, आम्ही सगळेच जण त्यांच्याकडे आदराने बघत असतो. आज देखील महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी, आम्ही दोघं तिथं असतो. मंत्रिमंडळाची बैठक चालू असताना एखादा महत्वाचा विषय आला आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये
दिलीप वळसे पाटील साहेबांनी सांगितलं सीएम साहेब मला माझं मत व्यक्त करायचं, तर तिथं पिन ड्रॉप सायलेन्स होतो आणि अतिशय राज्याच्या भल्याचं, समाजाच्या फायद्याचं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, माझी महिला भगिनी केंद्रबिंदू मानून ते त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतात। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम गेले 34 वर्ष हे दिलीपराव वळसे पाटील साहेब करतात। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याला आर्थिक क्रांती आणण्याचं काम त्यांनी केलं। आज सहकार खात्यात सगळी सहकारी संस्था आणि साखर कारखानदारी ही त्यांच्या हातामध्ये, सहकारी बँका, अर्बन बँका, आज त्याची जबाबदारी त्यांच्यावर। आणि हे सगळं करत असताना त्यांनी इथला आदिवासी भाग असू द्या, डोंगरी भाग असू द्या, इथले कोल्हापूर बंधारे असू द्या, काही कामं राहिली हे पण सतत चाललंय की अजित पवार उद्याच्या 5 वर्षाच्या करता ही सगळी कामं आपल्याला पूर्णत्वाला न्यायची। त्याच्यामध्ये कलमोडी सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर सातगाव पठार परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करणं, उपसा सिंचन योजना, माळसाकार, कळमजाई, बोरघर, फुलोडी कार्यान्वित करणं, त्यांच्या येणाऱ्या शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ परिसरात 12 गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करणं, भिंबे डाव्याचं अस्थिरीकरण करून त्याची वहन क्षमता वाढवणं, त्याच्यामध्ये माणिकडोहमध्ये बोगदा भिंबे माणिकडोहचा, त्याबद्दल माझ्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याच्या फायद्याचं जे असेल ते करण्याच्या करता स्वतः दिलीपराव वळसे पाटील प्रयत्न करतात। आपण काळजी करू नका, आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी त्या कामाच्या संदर्भामध्ये उभे असतो। त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघाला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आहे त्या बाबतीमध्ये आता काही हौसे नवसे गवसे येत आहेत आणि काही ना काही वल्गडा करतात, तो त्यांचा अधिकार आहे। मला काही विरोधकांच्यावर टीका करायची नाही। आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, गेले काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः फक्त ठरवलेलं आहे, आपण फक्त विकासाचं बोलायचं। आपण फक्त गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या मायमाऊली, माझे बांधव, ज्यांना बाहेर काढण्याच्या करता आपण प्रयत्न करायचा, त्यांच्याकरता योजना आणायच्या। विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात, शाप देतात, काही बनवतात, कोण कोणाला सरडा म्हणतं, कोण कोणाला ढेकून म्हणतं। अरे बाबांनो, हे ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहे? महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे? उगीच आई बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीव लावली टाळ्या नाही चालतं। आज तुम्ही जनता शून्य। त्याच्यामुळं एकंदरीतच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, शरद बँक असेल, इथल्या संस्था यशोशिखरावर पोहोचलेल्या आहेत आणि या सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या जीवनातले, इथल्या माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात, जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडून आलेली आहे। आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। परंतु आज देखील सतत हाच प्रयत्न की बाबा हे केलं तर राज्याला फायद्याचं, अमुक केलं तर जिल्ह्याला फायद्याचं आहे, त्याच्या पुढचा निर्णय घेतला तर शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला फायद्याचं आहे। मी आंबेगावकरांना तुम्हाला सांगतो, एखादा कार्यकर्ता अतिशय सर्व गुण संपन्न होण्याच्या करता, माहितगार होण्याच्या करता 25-25, 30-30 वर्ष घासावी लागतात। एकदम कुणी उठतं आणि नेता व्हायला जातं, हे येड्या गावाचं काम नाही। त्याच्यातून आपल्या भागाचं नुकसान होत आहे। आज दिलीपरावांना इथले बारकाईने सगळ्या भागातले प्रश्न माहिती आहे, आढळराव पाटलांना माहिती आहे, इतर माझ्या मान्यवरांना माहिती आहे। माझं एकच थोडंसं मनामध्ये खंत आहे, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही म्हणणार नाही। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो अधिकार दिला, हे आम्हाला मान्यच आहे। परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला आम्ही स्वीकारला। यशाने
पुरवून जायचं नसतं, अपयशाने नावमेद व्हायचं नसतं. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आम्हाला शिकवण आणि त्या दिशेने आम्ही पुढे चाललोय. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललोय. आम्हाला सर्व जाती धर्माचे लोक सारखे. आम्ही कधी आमच्या राजकीय जीवनामध्ये काम करताना भेदभाव केला नाही, कारण आमच्या महापुरुषांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्याकरता हे सगळं करत असताना काल आपला युतीचे उमेदवार म्हणून अरुणराव पाटलांचा पराभव झाला. शिरूरमधल्या 42 गावांनी 16,000 मायनस तिथं केलं. आंबेगाव तालुक्याने 5,000 प्लस जरी केलं असलं तर आदिवासी भाग आंबेगावचा तिथं 5,000 आपण मायनस होतो, पण ती भर इतर भागांनी काढली आणि 11,000 मायनस नसेल केलं. आपण लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो? जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता. आपल्या इथं विकास यावा, आपल्यातली गरिबी कमी व्हावी, सर्व लोकांना न्याय मिळावा. आताच मला कुंभार समाजाचे माझे सहकारी मित्र सांगत होते, दादा आमचाही महामंडळाचा जाहीर करा. आपण निर्णय घेत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चाललोय. आंबेगावकरांनो, इथं संविधान आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान. कालच्या 15 ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिथं जिथं झेंडावंदन पक्षाच्या कार्यालयामध्ये केलं, तिथं संविधानाचं वाचन देखील आम्ही केलं. मी पुण्यामध्ये संविधानाचं वाचन केलं, मुंबईमध्ये तटकरे साहेबांनी केलं, या परिसरामध्ये दिलीपरावांनी केलं. एवढा आम्ही त्याचा आदर करतो. जगामध्ये आपलं संविधान अतिशय उच्च दर्जाचं आहे, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही. पण काय सांगण्यात आलं की परत मोदी साहेब आल्यानंतर संविधान बदलणार. आज तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, संविधानाला हात लावला. उलट ते पंतप्रधानाची शपथ घेत होते राष्ट्रपती भवनामध्ये, संविधानाचा आदर करून संविधान तिथे ठेवलं होतं. एनडीएची मिटिंग होती, संविधानाच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि नंतर मिटिंग सुरू केली. कुणी तुम्हाला सांगितलं का माझ्या मागासवर्गीय समाजाने, का माझ्या आदिवासी समाजाने की संविधान बदलल्यानंतर घटना बदलणार, घटना बदलल्यानंतर आरक्षण जाणार, आपल्याला मिळणाऱ्या सवलती जाणार, असं कोणीतरी तुमच्या डोक्यामध्ये घातलं आणि काही ठिकाणी जनता त्याला बळी पडली. अरे खोटं नाटक सांगताय. मी आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या समोर काम करतो, तुम्ही पण मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. मी कधी लोकांना फसवलं नाही, दिलेला शब्द पाळला. मी शब्दाचा पक्का आहे. आज लोक देखील महाराष्ट्राचे म्हणतात की एखादा शब्द घ्यायचा असेल तर अजित पवारकडे घ्या, तो शब्द बदलत नाही. ही माझी ओळख आहे, ही माझी कामाची पद्धत आहे. आणि असं असताना मात्र आमचे बांधव मागासवर्गीय आमचे आदिवासी तिथं थोडेसे आमच्यापासून बाजूला गेले, तरी पण आम्ही ते मनात आणलं नाही, तो तुमचा अधिकार आहे. पण आता आम्ही तुम्हाला समजून सांगतो, बाबा दुरुस्त करा. दुरुस्त करण्याचं तरी तुमच्या हातात आहे. आज आम्ही सर्वसाधारण जनतेच्या करता मराठा समाजाने इतर तत्सम त्यांच्या करता साथी संस्था काढली की नाही, त्याची मदत तरुण तरुणींना होती की नाही. आम्ही मागासवर्गीयांच्या करता बारकी काढली. परंतु मातक समाज म्हणाला, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्यावर अन्याय होतो. हरकत नाही, जर कुठल्या माझ्या एखाद्या घटकाला माझ्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर लक्ष घातलं पाहिजे. शेवटी लोकाभिमुख कारभार करायचा, उगीच आलेला दिवस पुढे ढकलायचा, ते आमच्या मध्ये बसत नाही. ते नीटच काम केलं पाहिजे. त्यांच्याकरता आता बारकी काढली. मातक समाजाचे कार्यकर्ते हातवर करा, त्यामध्ये बारकी आपण काढली की नाही काढली. त्याच्या संदर्भामध्ये काही समाजाच्या करता अमृत ही संस्था काढली. आमच्या आदिवासी समाजाच्या करता टाटी काढली. तिथेही माझ्या आदिवासी मुलामुलींना मदत झाली पाहिजे. महाज्योती, इतर मागासवर्गीय समाज मोठा, त्याही घटकाच्या करता महाज्योती काढली. मी अर्थमंत्री म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस वेगवेगळ्या घटकाला व्यवस्थितपणे निधी जातोय की नाही हे काम मी बघत असतो. परंतु कधी कधी चुकीच्या बातम्या देऊन
आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. वित्त विभागाने विरोध केला, अजिबात नाही. मी स्वतः पुढाकार घेतला. माझ्या मुस्लिम अल्पसंख्याक बांधवांच्या करता अनेक वर्ष माती काढायचं मनात होतं. मागं कुणी काढू शकलं नाही. यावेळेस आम्ही त्यांच्याकरता माती काढली. त्यांच्याकरता मौलाना आझाद महामंडळामध्ये 1000 कोटीचं भागभांडवल केलं. मौलाना आझाद महामंडळामध्ये 60 कोटीची गॅरंटी सरकारची होती, 500 कोटी रुपये केली. आम्ही चुकणार नाही. आम्ही आमचं कर्तव्य पार करू. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. मग असं असताना एवढ्या सगळ्या संस्था सगळ्या घटकाकरता काढल्या, तरी पण तुम्ही आमच्याबद्दल काही जण, तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही जण थोडंसं वेगळी भूमिका घेतात. आज मी आंबेगावकरांना तुम्हाला सांगतो, आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाही. मी सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो आणि आजही पहिल्यापासून कोणालाही विचारा, तुमच्यातले अनेक लोकांना माहिती आहे आमची प्रशासन सांगत चालवण्याची हातोटी आहे. प्रशासनावर आमची पकड आहे का नाही? अधिकारी आमचं ऐकतात की नाही? का आम्ही सांगितलं दादे काय घ्यायचं असं कोणी करतं का? आज जर आम्ही तुमच्याकरता चांगलं काम करतो, ठीक आहे ना, प्रत्येकाचा काळ असतो ना बाबा. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता, स्वराज्य रक्षक संभाजीराजे महाराजांचा काळ होता, असा अनेकांचा काळ तातोड घेऊन गेलेला आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतो. आज अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की मी फार विचार केला. मी दिलीप रावशी बोलायचो, मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांशी बोलायचो, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, भुजबळ साहेब, सगळे माझे सहकारी, संजय बनसोडे, आदिती तटकरे, या सगळ्यांशी मी चर्चा करायचो. प्रांताध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमचे आमदार, आणि त्यांना विचारायचो, माझ्या मित्रपक्ष, त्यांच्याशी चर्चा करायचो किंवा काय काय करावं असं तुम्हाला वाटतं. कारण तुम्ही जसं तुमचा संसार चालवता तसं मी तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्राचा संसार चालवतो. महाराष्ट्राचा तिजोरी आज माझ्या हातामध्ये आहे. आणि मग मी विचार केला की आपल्याला ही संधी जनतेच्या मुळे मिळालेली आहे आणि ती संधी घेत असताना आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करू की त्याच्यात माझा शेतकरी देखील आला पाहिजे, त्याच्यामध्ये माझी महिला आली पाहिजे, त्याच्यामध्ये माझा बांधव पण आला पाहिजे, तरुण तरुणी पण आली पाहिजे. आणि ह्या सगळ्या घटकाचा मी विचार करत असताना त्याच्यात सर्व जाती धर्माच्या घटकाला न्याय देता आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मी स्वतः त्याच्यामध्ये स्वीकारली. बजेट माझं जवळपास 6.5-6.5 लाख कोटीचं. पगारावर खर्च, बाकीचा खर्च, पगार सगळ्यांचे, सगळं ते पेन्शन आणि काढलेल्या खर्चाचं व्याज, त्याकरता मला 3 लाख कोटी लागतात. बाकीचे पैसे विकासावर द्यावे लागतात. त्याच्यात काटछाट करून म्हणलं असं करायचं की माझी महिला इतके दिवस प्रपंचाचं काम करते, संसाराचं काम करते, तिच्याकडं स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा असतात, तिला पण काहीतरी वाटतं की मी माझ्याकरता काही घ्यावं, परंतु तिला घेता येत नाही, तिला उलट घालावी लागते. का तर ती मुलाबाळांचं बघते, नवऱ्याचं बघते, त्यांचं आधी वागवते. आम्ही सगळे बघतोय ना, कुरपणीला जाणाऱ्या महिलेची काय अवस्था आहे. काच गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, झाडू पोछा करणारी, धुणभांडी करणारी, काबार कष्ट करणारी महिलेची काय अवस्था आहे. आदिवासी भागातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या काय माझ्या महिलेची अवस्था आहे. एक समाज मात्र कुठल्या कुठं खर्च करतो. अहो मध्ये तर तुम्हाला किती लोकांना माहिती आहे, एकाच मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न झालं, खर्च किती केला? 6,500 कोटी एका लग्नाला. कुठल्या कुठं फरक. आपल्या गरीबाचं लग्न 6,500 रुपयात होतं, तिथं 6,500 कोटी, एवढी तफावत आहे.
मग आम्ही सरकारमध्ये राहून काय करतो? म्हणून या महिलांना सबल करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता, त्यांनाही काही अधिकार आला पाहिजे त्याकरता 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांचा त्याच्यात प्रवेश घेतला, फॉर्म भरून घेतले. आज आत्ताच दिलीपरावांनी विचारलं कितीतरी महिलांचे पैसे अकाउंटला जमा झाले, अजून पण होणार आहे. आमचा अंदाज आहे कमीत कमी 2 कोटी आणि जास्तीत जास्त 2.5 कोटी गोरगरीब घरातल्या महिला, त्याच्यात मुस्लिम असतील, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, ओबीसी असतील, बहुजन समाजाचे असतील, भटक्या समाजाचे असतील, कुठल्याही समाजाचे असू द्या, तो फक्त महाराष्ट्रातली नागरिकता बनली पाहिजे, तिचं घरदार महाराष्ट्रात पाहिजे. एवढं असेल तर त्यांचा फॉर्म आम्ही भरून घेतो, आधार कार्डची लिंकअप करतो आणि त्यांच्या अकाउंटचा पैसा आम्ही पाठवतो. आज भाऊबीजेच्या निमित्तानं उद्या भाऊबीज आहे, एवढ्या महिलांनी तिथं राख्या बांधल्यात. मागाशी येताना आंबेगावमध्ये बांधतील म्हणून येता येता गाडीत थोड्या जुन्नरच्या सोडल्या, आता जुन्नरला तर हात मारला म्हणून ह्या हाताला बांधले. दादा हात द्या, खरा हात द्या. एवढं प्रेम कुणाला मिळतो? कुणाला मिळतं? आज एवढी जनता आहे, आज एवढं भरभरून माय माऊली जे आम्हाला प्रेम देते, जे आमच्याबद्दल एक विश्वास व्यक्त करते, ह्याचा तुम्ही कुठं काय विचार करणार आहे का नाही? आज ही लाडकी योजनेच्या मी राज्यामध्ये फिरतोय, अत्यंत चांगला प्रतिसाद. त्याच्यामध्ये राज्यभरातून योजनेसाठी आतापर्यंत 1.5 कोटी अर्ज आले. काहींना वाटलं काय विरोधक म्हणजे काय नाही, दिवस चुनाव जुमलाय, कशाचा चुनाव जुमलाय, उद्याच्याला आम्ही आमच्या माय माऊलीला फसवणार आहे. आमच्या माते समान आहेत त्या, आमच्या बहिणी समान आहेत, आणि असं असताना आपण काही फसवेगिरी करणार आहे? आणि या अर्जाची राज्य सरकारने तपासणी केली, सगळं काही केलं. आम्ही प्रयत्न काय केला, 14 ऑगस्टलाच आदिती तटकरे या काकाची मंत्री आमची मुलगी, तिला सांगितलं की एकदम पैसे पाठवले आणि फॉर्म भरताना जसं जामीन झालं, ऑनलाईन फॉर्म झाली ना, संख्या वाढली, सगळीकडे थोडंसं अस्वस्थता आली, तसं काय झालं तर आपण अडचणीत येऊ, तू असं कर 14 ऑगस्टलाच पैसे टाकायला सुरुवात कर. ती म्हणजे पैसे द्या. फाईल बोलवली, 6,000 कोटीच्या चेकवर सही केली. जाऊन बघा, 6,000 कोटीच्या फाईलवर सही केली आणि सांगितलं महिला बाल विकासला तिने पाठवलं. का तर माझ्या माय माऊलीच्या घरी पैसे जाणार होते, तिच्या अकाउंटला पैसे जाणार होते. तिला काहीतरी त्या पैशाची नड तिची भागणार होती. बापड्यांनो, माय माऊलींनो, नड भागवणं फार महत्वाचं असतं. जसं आपण शेतकरी जात आहे, वापसा उडाला तर काही पेरून उपयोग होत नाही, वापसा वरच पेरावं लागतंय. तशा पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या नडी येत असतात आणि ती भागवण्याच्या करता मदत व्हावी लागते. आज आम्ही 14 ऑगस्टला ट्रायलला 32 लाख पात्र महिलांना पैसे त्या ठिकाणी दिले. होय साहेब, बसा, करतो साहेब करतो. मगाशी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही सगळी कामं होतील. बसा, त्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे 4 वाजता पुन्हा मी बघितलं किती लाख विद्यार्थी आमच्या महिलांच्या पर्यंत पोहोचलं. पहिलं पोचलं 35 लाख महिन्यांच्या पोचलं, नंतर पैसे पोचले ते त्यांच्या अकाउंटला 48 लाख, आता पोचले 1,08,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे पोचले. रक्षाबंधनाच्या पूर्वी माझा, मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्रजीचा आणि आदितीचा प्रयत्न हा आहे की 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी मी त्याला म्हणतो, कारण तो तुमचा सन्मान आहे. हा निधी हस्तांतर करण्यात येईल. हा शब्द या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना मी या देतो. महायुतीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही. त्याच्यावर काही जण म्हणतात हे बंद होईल. आम्ही बंद करणारी माणसं नाही, आम्ही काम करणारी माणसे, योजना पुढे नेणारी माणसं. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे त्यावेळेस मंत्रिमंडळावर विचारा
1999-2004 चा निवडणुकीच्या वीज माफी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला. ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं आणि म्हणले हे पुढे चालू ठेवायचं. आम्हाला सांगितलं नाही, आता निवडणूक झाली, आपलं भागलं, आता बंद. असलं माझ्याकडनं होणार नाही हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुती तसं करणार नाही. फक्त त्याकरता आपल्या हातात ती गोष्ट आहे, ते थांबवायचं का पुढं चालवायचं. तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल आणि तुम्ही जर घड्याळाला आहे ना घड्याळ आहे घड्याळाला धनुष्यबाणाला कमळाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवारांचे तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू. कारण नियोजन करताना पुढच्या 5 वर्षांचा पण सगळा हिशोब इथं बसलेला मी एकटा 10 अर्थसंकल्प सादर केला. दिलीप वळसे पाटलांनी एक अर्थसंकल्प सादर केला. सुनील तटकरेंनी एक अर्थसंकल्प सादर केला. मित्रांनो, आम्ही अनुभवी आहोत. एकदम उठलोय आमच्या हातात कोणी काहीतरी दिलंय तसलं कोळीत पिलीत केलेलं नाही आम्ही. त्याच्यामुळं तुम्ही भावनिक होणार. हा आपला प्रपंचाचा विषय, हा आपला धंद्या पाण्याचा विषय. ह्या 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर पुढे चालवायच्या. आता सोलर पॉवर आम्ही देतोय, सोलरचे पॅनल आम्ही देतोय. तिथं पुढे सोलर ऊर्जा पंप मागे त्याला देण्याचा निर्णय आपण घेतलाय. बजेटमध्ये कशा पद्धतीनं तरतूद केली. साधारण महिलांच्या करता एक वर्षाला 46,000 कोटी आम्ही देणार आहे. आमच्या शेती पंप धारकांना 44 लाख शेतकरी आहेत, त्यांना 15,000 कोटी त्यांचे पैसे आम्ही अकाउंटला महावितरणला टाकणार आहे. त्याच्यामध्ये मुलींचं कॉलेजचं शिक्षण मोफत करण्याच्या करता ते 3,000 कोटी रुपये वेगळे त्याच्याकरता दिलेले. त्याचबरोबर 3 गॅस सिलेंडर फ्री, ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. आणि ह्यामध्ये एक केलंय बांधवांनी, कुणाच्या हातात पैसा डायरेक्ट आधार कार्डची लिंक आणि त्याच्या अकाउंटला मध्ये कुणीतरी घेतले आणि मग देताना 3,000 5-10% कमिशन काढून घेतलं. तसं ठेवलंच नाही. एकदम पारदर्शक. गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला, माझ्या मुलीच्या गरीबाच्या शिकतात त्यांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या जे इन्स्टिट्यूट असेल त्या इन्स्टिट्यूटला. शेतकऱ्यांना आता तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे शेती पंपाचा, की माझं नाव अमुक अमुक, गट नंबर अमुक अमुक, त्याच्यामध्ये गावाचं नाव अमुक, विहीर भाग आहे, कॅनॉल भाग आहे, त्याच्यामध्ये नदी भाग आहे किंवा बोर भाग आहे किंवा डॅम भाग आहे, ते सगळं तिथं द्यायचं. आणि इथनं पुढं मला या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे. काय असं सांगितलं की लोकांना त्याची किंमतच राहते. फॉर्म घेतलं तर तो फॉर्म आमच्याकडे, मग त्याला वाटलं की आपण फॉर्म दिला मग आपल्याला झालं असं आहे. त्याच्यामध्ये आज आमच्या महिलांनी फॉर्म भरला की नाही, सगळी कागदपत्र दिली की नाही. आज 1.5 कोटीपर्यंत संख्या चालली. 1.5 कोटी कशाला म्हणतात? अंगावर घालायचा कोट नाही. 1 वर 7 पूज्य ती 1 कोट, ह्याच्यात कुणालाच येणार नाही. फक्त देवेंद्र शेठ शाह पटलं यांना. त्यामध्ये आता त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण केलं. आपल्याला कोणी अडवले पण आपलं कर्तृत्व इकडेच चाललेलं. मित्रांनो, यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो. आम्ही दुधाचे पैसे, आज माझा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात वर करावे, दूध घालून दर पटेल करा, त्यांच्याकरता दुधाचा दर पडला. पडल्यानंतर त्यांना परवडेना. माझ्याकडे पण डेअरी, म्हशीच्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला. गाईच्या दुधाला 5 रुपये लिटरला आम्ही जास्तीचा अनुदान देतो. का? माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे. पेंड्याचा भाव वाढला, वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ आला की हिरवा चाऱ्याचा त्रास होतो, कडबाचा भाव वाढलाय, बाकीचे
वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो. याकरता आम्ही बसलोय तिथं. आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलो, ती कामं खेळायला. नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल दिलीप पाटील आज दोघांच्या मध्ये गल्ली काढायची हे लुट असं नाही. या बाकीच्या विरोधकांना उद्योग नाही, ते काही बोलतायत, काही करतायत, खोटं नाटं सांगतायत, वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत. मी तुम्हाला एक सांगतो, मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या, कबूल केली. आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरे गेलो होतो. कांद्याला आता बरा भाव आहे ना, आहे. टोमॅटोला बरा भाव आहे ना, आहे. आता त्यांना सांगितलं अजिबात निर्यात बंदी करायची नाही, निर्यात बंदी नाही. आता हे कसं आम्ही करणार? केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार. आता तुमच्या खासदाराला सांगितलं की काय, अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही. मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर कसं म्हणले असते का? आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात. डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही. अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री सगळ्यांना बोलून दिलं. अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार माहीत झाला. मागं अजित पवार सारखा माणूस नाही राहू लय करतो तो. हे असले धंदे करणाऱ्यांना कुठंतरी थांबले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी एखाद्या वेळेस एखाद्या शब्द कडक बोली, परंतु माझ्या मनात होत नसतं. मी अतिशय स्वच्छ मनाचा, मी वेळ मारून देणारा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे. आम्ही त्यांना सांगितलं की ह्या गोष्टींमध्ये लोकांना भीती वाटते. आम्ही कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम करतो. आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो, तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो. आम्ही वाऱ्यावर सोडत नाही. आज माझ्या आया बहिणी माय माऊली एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहे. एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय, परंतु माझ्या खूप सभा झाल्या, पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी याच वेळेस पाहतो. का तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसलाय. मुख्यमंत्र्यांवर बसलाय, माझ्यावर बसलाय, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर बसलाय. या पद्धतीनं आपण पुढे काही चेष्टा करतात. काय दिलं तर 3,000. अरे गोरगरिबाला 3,000ची किंमत माहिती रे. मोठ्यांच्या मोठी जन्माला आलेला तुम्हाला काय माहिती? तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय. गरीबाला त्याची किंमत माहिती. जसं आपण ग्रामीण भागामध्ये काम करताना ज्याचं जळतं त्याला कळतं, बाकीच्या असेच ना. आणि तुम्हालाही माहिती आहे, सगळी सोंग करतायत, येतात, पैशाचा सोंग नाही करतायत. आणि त्या पद्धतीनं हा पैसा माझ्या मायमौली माझ्या मुली आणि बहिणीच्या हातात गेला, तो शेवटी मार्केटमध्येच येणार आहे, कुठल्या तरी दुकानामध्येच येणार ना. गावच्या दुकानात येईल, तालुक्याच्या दुकानात येईल, मनसरच्या बाजारपेठेमध्ये येईल, कुठं पुण्याच्या बाजारपेठेत जाईल, मुंबईच्या बाजारपेठेत जाईल. माझी महिला, माझी मायमौली तिच्याकरताच तो खर्च करणार आहे. आणि तो तिच्याकरता तिने खर्च करावा हीच आमची अपेक्षा. आता तो तिचा अधिकार आहे, पण आमची अपेक्षा या पद्धतीनं आपण पुढे चाललेलं. आज मोठ्या प्रमाणावर आम्हाला काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढील काळात पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर आम्ही चालत राहणार. मला विचारतात जनसन्मान यात्रा कशा करता? आम्ही जनसेवक आहोत. यांचा सन्मान करण्याच्या करता जनसन्मान यात्रा. त्याच्यात आम्हाला निवेदन येतात. आताही प्रदीप मला विचारत होता, दादा काहींना निवेदन द्यायची, काहींना दिली. जेवढं शक्य असेल तेवढं करणं आमचं काम आहे. आणि त्याच्यातून या यात्रेच्या निमित्तानं आम्ही काय योजना आणल्या त्या योजना पण माहिती पाहिजे. आम्ही कशा करता त्या आणल्या. आम्ही ती प्रशिक्षणार्थी करता वेतन देतोय. मुलं मुली शिकल्यानंतर 12वी डिप्लोमा आणि डिग्री घेतल्यानंतर काय करायचं कळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्याकरता प्रशिक्षण सुरू केलं. 12वी वाल्याला आम्ही 6,000 रुपये देतो.
तुला मानधन आम्ही देतो, वेतन आम्ही देतो. डिप्लोमावाल्याला 8,000 महिना आणि ग्रॅज्युएटवाल्याला 10,000 रुपये महिना. 6 महिने, 8 महिने, 9 महिने त्यांनी त्या ठिकाणी हे करावं, काय प्रशिक्षण घ्यावं. प्रशिक्षण घेतल्यावर त्याला स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल किंवा नोकरी करता येईल. आम्ही त्याला सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं. त्यानं ह्या कोर्सचं 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलंय. या पद्धतीनं त्या तरुणांना पण बेरोजगारी कमी करण्याच्या करता ही योजना आहे. अनेक कारखान्यांची गुंतवणूक आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात कशी होईल हा प्रयत्न आहे. JSWचे 40,000 कोटीचे 2 कारखान्याचे करार केले. किर्लोस्कर आणि टोयोटा किर्लोस्कर त्या कारखान्याचा करार केलाय. संभाजीनगरला तो कारखाना येतो. उसाचे दर आम्ही चांगले देतोय. बघा तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला. बाकीच्यांनी काय भाव दिला? घोडगंगेचा भावच नाही, बंद. आणि तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादाने बंद पाडला, दादाने बंद पाडला. कसा दादाने बंद पाडला? तुझा व्यंकटेश कृपा चालतो ही बंद पडत नाही, ही पण बंद पडतो रे. सांगा ना, जर मला वाईटात चिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता. पण मी तसला नाहीये. मी मदत करणार कार्यकर्ता. अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला 3,550 रुपये. आपलं काम बोलतं काम. आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात उसाला त्यांना 200 रुपये टनाला जास्त दिले. रिकव्हरी जास्त असते म्हणून गोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला 3,750 रुपये. महाराष्ट्रात नंबर 1 चा भाव. आपलं कामच 1 नंबर आहे. फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा. लोकसभेसारखा तात्काळ नका देऊ नका. लय वागावं वाटतं. एवढं काम करून बेंबीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का? काय मला तर काही कळतच नाही. आता तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला, दम दिला. दम नाही दिला, विनंती करतो हात जोडून. त्याच्यामध्ये आता इथून पुढे शेतकरी पण मला म्हणतात दादा आमच्याकडे बिबटे झाले, आमच्याकडे दादा रात्री विंचू, काटे, साप अडचण येते. घरची कारभारी म्हणते कशाला रात्री जात आहे? परंतु रात्री वीज येते 3 दिवस आणि रात्री दिवसा येते 3 दिवस. आता आम्ही ठरवलंय ही वीज माफी तुम्हाला केली. वीज माफी केली. आता इथं पुढं 6 ते 8 महिन्यात आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार. आमचा सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सूर्य मावळला बटन बंद करून घरी जायचं, बायका पोरात गप्पा मारत बसायचं. बिबट्यानं बिबट्यानं. पण तुम्ही ओळखतच काय मी इतके दिवस काय झोपा काढल्याच का तुम्ही? म्हणजे तुम्ही मला म्हणा तसं नाही. आता नवी टेक्नॉलॉजी आली. सोलर पॅनल असतात. ते उन्हात तापले की मोटर सुरू होती. आता ढगाळ वातावरण आहे. माझ्याकडे पण मोटर आहे. मी ती ढगाळ वातावरणात माझी 500 मोटर 3चं पाणी मारती आणि 300 मोटर 2चं पाणी मारती. परंतु पावसाळ्यात सहसा आपल्याला पाणी लागतच नाही आणि काही खर्च नाही, काही नाही. आता नवीन काय झालं, आता गोडाऊन असतात, नाही गोडाऊन नाही पण अशी गोडाऊन असतात. आता साखर कारखान्यावर पण तुमच्या आमदार साहेबांना विचारा, तिथल्या वर गोडाऊनवर पॅनल टाकायला आम्ही परवानगी दिलेली आहे आणि 9,000 मेगावॉट वीज सोलरवर करायला आम्ही टेंडर काढून काम सुरू केलंय. 30% अनुदान केंद्र सरकार देणार. त्याच्यातून आम्हाला एवढी वीज उपलब्ध होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांना सांगणार तर दिवसा पाहिजे नाही, हे दिवसा. आता चांगलं पीक कर, आता चांगली शेतीवाडी कर, आता चांगला भाजीपाला पिकव, आता चांगल्या प्रभागात घे. या पद्धतीनं आमचं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही कामाची माणसं, ती आम्हाला शिवाय देतात ती बिनकामाची, त्याच्यावरती शिवाय देत बसेल. भावनिक होऊ नका. नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे. आमचं फार पांढरं झालं तर मी काळं करतो म्हणून काळं दिसते, पण फार पांढरं झालं.
आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचे. बरं तिथं पण काय नाही फार गेलं जुने फोटो बघतो आल्या किती चांगलं होती किती चांगलं. कालच आता जुन्नरला मला दाखवलं दादा नव्वदचे पांडुरंग घ्यायचे बसलं पांडुरंग नाही गेला. कालच त्याने मला फोटो दाखवला. गमतीचा भाग जाऊ द्या. आपण एका परिवारातलं महाराष्ट्र आपला परिवार आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्हा आपला परिवार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था चांगल्या चालवतो. PDCC बँक आज राज्यात नंबर 1ची बँक आहे का नाही आहे. ती आम्ही बारकाईला दिलीपराव लक्ष देतात म्हणून. आपले सगळे कारखाने आपल्या ताब्यातले चांगले आहेत की नाही आहे. आपल्या बँका चांगल्या आहेत की नाही. तुम्ही बघा तुमची बँक बघा माझी बारामतीची बँक बघा. आपलं काम चूक आहे. हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे. म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे. आता इथं प्रांताध्यक्ष बसले राष्ट्रवादीचे ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहित नाही. त्यांच्याकडे अर्ज आल्यावरती बघतील. आपल्या गावामध्ये किती अर्ज आले 4 आहेत का. मग ते मुलाखती घेणार आमच्या कोण सुनील तटकरे आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं. हा खरंच आहे. ते प्रांताध्यक्ष लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे. मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गमतीचं वक्तव्य परंतु सांगायचं तात्पर्य की आया बहिणींनो माय आपण तरुणींनी सगळ्यांनी एकोप्यानी अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्ववान माणसं सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही. आपलं नशीब समजा. आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे. महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे. त्याबद्दल कोणाला दुमत असण्याचे कारण नाही. परंतु आता असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा पोपटराव त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रकाश तू असशील नाही तर सगळेच आमचे सहकारी असतील. त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे मानसिक तुला पण सगळे की राज्यात नंबर 1च्या मताधिक्याने हे सिद्ध राज्यात नंबर 1च्या. आता एवढं भरभरून त्यांनी तुम्हाला दिलंय. काय त्यांची अपेक्षा आहे बाकी त्यांना तुम्ही पण भरभरून दिलंय. पण आज आपलं आणखी राहिले. तुम्ही मगाशी म्हणता ते पाण्याचं ते मगाशी मी पाण्याचं चासकामांचं राहिली आणि बाकीचे सगळे पाण्याचे प्रश्न ते दिव्याच्या संदर्भात आपल्याकडं थोडीशी अडचण आहे. आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील 65 कोल्हापूर बंधारेच्या भोकरी प्रकल्पात समावेश करणं. भोकरी प्रकल्पात सुपरवाद देणं. चासकामांचं रायनिंग करणं. कळमोडीचं 7वा पटाव परिसरात गावातील पाणी आणणं. हे सगळी कामं आपल्याला करायची. आम्ही त्याच्यामध्ये अतिशय सगळे अभ्यास केलेला आहे. सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता उद्याच्या काळामध्ये हा तालुका कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहणारा तालुका नसणार आहे. त्याकरता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचे चिन्ह घेऊन जो महायुतीचा उमेदवार उभा राहील त्याला नंबर 1च्या मताने निवडून द्या. एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद दादा. यानंतर एक सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्यांची नुकतीच पुणे महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली ते आपल्या विभागाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा अजितदादांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. स्टेजवरती कोणी येऊ नका. ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी स्टेजवरती यायचे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुक्याच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेले सन्माननीय शुभमरावजी चांगण कार्याध्यक्ष, सन्माननीय लक्ष्मण भाऊ थोरात कार्याध्यक्ष, सन्माननीय मयूरशेठ सरडे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका, सुशांत लवले उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका, ओंकारजी कराळे, शुभमशेठ बानकेले नंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, रोहितजी डबाले सातगाव पठार युवक अध्यक्ष, अक्षयजी गवारी पश्चिम विभाग राष्ट्रवादी कार्याध्यक्ष. त्याचप्रमाणे
विद्यार्थी अध्यक्ष म्हणून आंबेगाव तालुका प्रेमजी थोरात, त्याचप्रमाणे वेदांत बाळू शिंदे सरचिटणीस, सन्मान्य हर्षाजी हिंगे सरचिटणीस, आयुषजी कराळे सचिव, महिला पदाधिकारी त्यामध्ये रेवणीताई वाडेकर सरचिटणीस, कविताताई गेवडे संघटक, अनिताताई भालेराव संघटक, सविताताई वसंत काळे संघटक, कल्पना गावडे, शोभा थोरात, युवतीमध्ये अक्षराताई शिंदे, जयश्रीताई तांबे कार्याध्यक्ष, सुनीता गव्हाणे, काजल बोराडे, मोनिका थोरात, सचिता आत्रे, त्याचप्रमाणे शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सन्मान्य महेशजी मासळकर, उपसरपंच जातेगाव आणि सन्मान्य भानुदासजी शिंदे, राष्ट्रवादी जनरल सचिव, या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचप्रमाणे दीपालीताई दीपक खैरे यांची उपाध्यक्ष पाबळ केंद्रकरांच्या निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान होत आहे आणि राणीताई नवनाथ बोराडे यांचा तालुका उपाध्यक्ष टाकले हाजीगड आणि मीनाताई कोळेकर या सर्वांचा सन्मान तारांच्या शुभस्ते संपन्न होतो. त्याचप्रमाणे गौरीताई निवड यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व शेतकरी बांधव आणि अजितदादा पवार यांचे सर्व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. सर्वांचा मनापासून धन्यवाद. गौरीताई निगोट यांचा देखील सन्मान केला जातो. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती यायचे.